सुरत लुटीच्या फडणवीसांच्या वक्तव्यावरती प्रकाश आंबेडकर यांनी टीका केलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास नाकारण्याचा भाजप आणि संघाचा प्रयत्न आहे असं आंबेडकर म्हणतात। देवेंद्र फडणवीसांचं विधान निषेधार्ह आहे। प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीसांवरती घणाघात केलाय। फडणवीस, भाजप आणि आरएसएसनं महाराजांची माफी मागावी अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली। इतके वर्ष काँग्रेसने आम्हाला इतिहास शिकवला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं। शिवाजी महाराजांनी कधीच सुरत लुटलं नव्हतं, पण जाणीवपूर्वक आम्हाला इतिहास शिकवण्यात आला की शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं, त्याच्याबद्दल ते माफी मागणार आहेत का? मी हे दुर्दैव असं म्हणेन की एका कर्तबगार व्यक्तिमत्वाचा इतिहास नाकारण्याचा भाग होतोय आणि त्याचं एकमेव कारण असं आहे की त्या कालावधीमध्ये शिवाजी महाराजांनी ब्राह्मणशाहीला आणि मनुस्मृतीला चॅलेंज उभं केलं। 16व्या शतकातलं शैल्य हे आता 2024 मध्ये सुद्धा आरएसएस स्वतःच्या डोक्यामध्ये कॅरी करते, याचा मी सारा निषेध करतो। आरएसएस आणि बीजेपी जो शिवाजी महाराजाचा अपमान केलेला आहे, हा मी असं म्हणेन एक फार मोठा अपमान आहे आणि त्याच्याबद्दल त्यांनी असताना माफी मागितली।